पुण्यातील राड्यामागे संभाजीराजे लक्ष्मण हाके यांचा थेट आरोप तर ओबीसी आंदोलनाला बदनाम करण्याचा हा डाव असंही विधान। महाविकास आघाडीमध्ये 38 जागांवर मैत्रीपूर्ण लढत, जवळपास 250 जागांवर तिन्ही पक्षांचं एकमत, सूत्रांची माहिती। राहुल गांधी 4 आणि 5 ऑक्टोबरला कोल्हापुरात संविधान सन्मान संमेलन आणि शिवरायांच्या पुतळा अनावरण कार्यक्रमाला लावणार उपस्थिती। मंत्रिमंडळाच्या बैठकीत 138 कोटी 55 लाख निधी मंजूर, जुलै आणि ऑगस्ट महिन्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार नुकसान भरपाई। सर्वेच्या नावाखाली कुणावरही अन्याय करू नका, खरी परिस्थिती देवेंद्र फडणवीस यांना सांगा, आमदार भावना गवळी यांचा सदाभाऊ खोत यांना टोला। आम्ही बँका कारखाने सरकार बुडवलं, 10-20 कोटी हाणतोय आणि तुम्ही 5000 अनुदान मागताय, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भाची तुलना करताना सदाभाऊ खोत यांचं अजब विधान। ग्रामपंचायतीचं पद सोडत नाही, पण तुमच्या आमदारांना मंत्रिपद सोडलं म्हणून सीएम मतदारसंघाला झुकतं माप देतात, भरसभेत भरत गोगावले यांचं विधान। संभाजीराजेंच्या स्वराज्य संघटनेला निवडणूक आयोगाची पक्ष म्हणून मान्यता, महाराष्ट्र स्वराज्य पक्ष हे नाव तर निवडणूक लढवण्यासाठी सप्तकेणांसह पेनाची नीप हे निवडणूक चिन्ह। लोकसभेत काँग्रेसच्या सर्वात जास्त जागा आल्या, त्यामुळे महाविकास आघाडीचं सरकार आल्यास काँग्रेसचा मुख्यमंत्री होणार, पृथ्वीराज चव्हाण यांचं मोठं विधान। विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य शासनाकडून नव्या महामंडळाची निर्मिती, नाराज आमदारांना खुश करण्याचे प्रयत्न, बड्या नेत्यांचं पुनर्वसन करण्याचा महायुतीचा प्रयत्न। महाविकास आघाडीमध्ये धोका दिलेल्यांना जागा दाखवणार, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे कार्याध्यक्ष देवदत्त निकम यांनी थोपटले दंड, शिरूर आंबेगावमध्ये आता दिलीप वळसे पाटील विरुद्ध देवदत्त निकम सामन्याची शक्यता। लाडकी बहीण योजना निवडणुकीनंतर बंद पडेल, एकनाथ खडसे यांचं मोठं विधान, सरकार कर्जबाजारी झालंय, तिजोरीत खडखडाट झालाय असाही दावा। मुंबईमध्ये काँग्रेसकडून सरकारविरोधी बॅनरबाजी, महिलांच्या सुरक्षेबाबत बॅनरमधून वेधलं लक्ष, गृहमंत्री फडणवीसांच्या राजीनाम्याचीही केली मागणी।